हुपरी इथल्या नामांकित अप्पासाहेब नाईक पैसा फंड बँकेची अमृत महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा खिळीमिळीच्या वातावरणात पार पडली। यावर्षी बँकेला 4 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाल्याने सभासदांना 15% डिव्हिडंड देणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासो भोजे यांनी दिली। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या नामांकित अप्पासाहेब नाईक श्री पैसा फंड शेतकी सहकारी बँकेची अमृत महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंत मंगल कार्यालयात पार पडली। यावेळी अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी बँकेच्या वाटचालीबाबत माहिती दिली। बँकेच्या 10 शाखांच्या माध्यमातून 138 कोटी 46 लाखाच्या ठेवी झाल्यात, तसंच 97 कोटी इतक्या रकमेचं कर्ज वाटप केलंय। गुंतवणूक 64 कोटी 71 लाखाची आहे। बँकेचा व्यवसाय 894 कोटीचा झालाय। बँकेचं खेळतं भांडवल 178 कोटी इतकं आहे। बँकेच्या प्रगतीत असंख्य कर्जदार, ठेवीदार, सभासद आणि हितचिंतक यांचं योगदान मोठं आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदाराला 1 ते 2.7% पर्यंत व्याजात सूट दिली जाते। अहवाल सालात नियमित कर्जफेड करणाऱ्या 514 कर्जदार सभासदांना 53 लाखांपर्यंत व्याजात सूट दिली आहे। यावर्षी बँकेचं अमृत महोत्सवी वर्ष असल्यानं स्वतंत्र कमिटी नेमून वर्षभर विविध उपक्रम साजरे करणार असल्याचं कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी सांगितलं। बँकेचे व्यवस्थापक बीजी येळवडे आणि सहाय्यक व्यवस्थापक गजानन माळी यांनी मागील सभेचं प्रोसिडिंग ताळेबंद अंदाजपत्रक वाचन केलं। तर यावर्षी बँकेला 4 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाल्यानं सभासदांना 15% डिव्हिडंड देणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासो भोजे यांनी दिली। सर्वसाधारण सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संचालक मंडळानं समाधानकारक उत्तरं दिली। यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शामराव गायकवाड, संचालक विलासराव नाईक, कल्लाप्पाण्णा गाठ, शीतलराव पाटील, अरुण कांबळे, धनाजी भोसले, आनंदा उल्पे, प्रकाश जाधव, धनंजय खेमलापुरे, बाळासाहेब गाठ, घनश्याम माळी, अमर गायकवाड, संचालिका मैथिली पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते।